उपसभापती म्हणून या ठिकाणी आता निवड झाली अशी माझे सहकारी मित्र संतोषदादा लिंबाळकर, त्याचबरोबर उपस्थित उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बाजार समिती सभापती बाबा गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दराडे सर, बबन गडदे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शहराध्यक्ष महावीर कदम, उपस्थित युवक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रमेश भैया, कविता, सर्व उपस्थित पंचायत समितीचे सर्व सदस्य, बाजार समितीचे सर्व सदस्य, नगरपालिकेचे सर्व सदस्य, बंधू भगिनी, उपस्थित सर्व नेते मंडळी, आता सगळी नावं थोडी घेत नाही, क्षमा असावी. त्याचबरोबर उपस्थित सगळे नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनापासून आनंद होतोय की गेली 25 वर्ष म्हणजे 20 वर्ष आणि हे 5 असं पंचायत समितीची 25 वर्ष सलगपणानं सत्ता येणारा हा बार्शी एकमेव तालुका असेल असं या ठिकाणी माझं मत आहे. आणि जवळपास भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अत्यंत काळजीपूर्वक अशा सहकार्यातून, त्याचबरोबर पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 12 पैकी 12 पंचायत समितीला आणि 6 पैकी 6 जिल्हा परिषदला सदस्य बांधवांनो निवडून आले. आणि खऱ्या अर्थानं जे मतदान झालेलं होतं त्या मतदाना दिवशी सुद्धा म्हणजे सगळं पत्रकार बांधवांना मी सगळेजण आले औपचारिक गप्पा मारण्याकरता, चहा पाण्याकरता. सगळ्यांना त्या दिवशी मी सांगितलं की हा निकाल जो असेल जिल्हा परिषद पंचायत समितीचा, बाजार समिती तर 18 पैकी 18 आले, नगरपालिकेला सुद्धा 46 मताने ताई निवडून आल्या, 23 नगरसेवक आले. थोडं काही अंतर्गत आमच्या थोड्या काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं आमचे 9 बंधू भगिनी कारण नसताना पराभव नगरपालिका नंतर तिथं सुद्धा 32चा माझा अंदाज होता. आणि या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदला तर तुम्हाला सगळ्याला सांगितलं होतं की इतिहासामध्ये नोंद होईल असा विक्रमी निकाल मला अपेक्षित होता. आणि तो जसा अपेक्षित केला होता त्याच्यापेक्षा दुप्पट निकाल या ठिकाणी मला पाहण्याकरता या ठिकाणी मिळाला बांधवनो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी पार्टीमध्ये सातत्यानं एक संघपणा, त्याचबरोबर सातत्यानं कुटुंबासारखं या ठिकाणी पार्टीची ध्येय धोरण आपण या ठिकाणी राबवली. कारण आपण काम करत असताना आपल्या सगळ्यालाच माहित आहे की 96 साली तसं मी नगरसेवक झालो आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये 99ला येण्याची संधी मिळाली. तसं आदरणीय प्रभाताईच्याच निवडणुकीमध्ये जास्त मोठी एंट्री बाजी झाली होती. त्या अगोदरही 90ला आदरणीय किसनआबा देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी सक्रिय होतो. 85ला पण बाबूराव आप्पांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही एक अलाउन्सिंग किंवा पोस्टर चिटकवणाऱ्या टीम मध्ये आम्ही असा एक प्रवास. आणि तिथून आदरणीय चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय प्रभाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची बांधवनो संधी मिळाली. आदरणीय कैलासवासी जगदाळे मामांचं मार्गदर्शन, भाऊसाहेब झाडुक यांचं जे काही ही जे प्रेरणास्थान, काकासाहेब सुलाके असतील, ही सगळी जी वरिष्ठ आदरणीय बाराबोले अण्णा, ही सगळीच जुनी जाणती माणसं या ठिकाणी असायची. आणि या नानांबरोबर काम केलेली, आदरणीय बाराबोले अण्णांबरोबर काम केलेली, किसनाबाबरोबर काम केलेली, बाबूराव काम केलेली सगळी जुनी, आदरणीय मामांबरोबर पण काम केलेली, धर्मवीर मामान साहेबांबरोबर, काकासाहेब सुलाकेंबरोबर काम केलेली जुनी जाणती माणसं, एवढी सिनियर माणसं. आणि या सगळ्या सिनियर माणसांबरोबर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला लहान एकदम वयाच्या 15व्या वर्षी, तसं पाहायला गेलं तर वर्गात मॉनिटर 4थी पासून आणि बाहेर आलो 11वी 12वीला कॉलेज जीवनामध्ये GS
शहर प्रमुख, नगरसेवक, बाजार समितीचा सदस्य, नगराध्यक्ष, 99ला थेट विधानसभाच असा प्रवास. आणि या प्रवासामध्ये सगळी ही थोर मंडळी, ज्येष्ठ मंडळी आणि यांच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये कोणालाही वाटलं नसेल की एक साधा छोटा कार्यकर्ता आणि तो इथपर्यंत प्रवास करतोय. कधी जीवनामध्ये चढ उतार आले तो भाग वेगळा भाग म्हणून, परंतु आज या ठिकाणी सभापती म्हणून आमच्या मीनाक्षीताई रोगे या ठिकाणी विराजमान होत असताना नक्कीच मला आमच्या विठू दादांची आठवण होते, गणाभाऊ बारमुळेंची आठवण होते, आदरणीय चंद्रकांत नानाची या ठिकाणी आठवण होते आणि या सगळ्या जुन्या जाणत्या मंडळीची मगा नाव सगळ्यांची आठवणी या ठिकाणी होतात. कारण मला आठवतं की या ठिकाणी ज्यावेळेस मी 99ची निवडणूक लढवत होतो त्यावेळेस रामराजे दादा पाटील आपले पिंपरीचे, त्याचबरोबर गणाभाऊ बारमुळे, विठू दादा, आमचे आदरणीय चंद्रकांत नाना, ही सगळी मंडळी आणि ऑफिस होतं आपल्या स्टेशन रोडला आणि गांधी पुतळ्याजवळ आपली सभापती जिला आठवत नाही म्हणजे गणाभाऊ कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, विठू दादा पण होते, आदरणीय हरिनानांचे भाऊ, कारण नानांनी मला फार मोलाचा, आता नाना आपल्यामध्ये हरिनाना पण नाही, त्याचबरोबर चंद्रकांत नानाही नाही, ही जुनी मगा सांगितलेली सगळी मंडळी गांधी पुतळ्याजवळ सभा होती आणि नारळ फोडण्याचा कार्यक्रम. विठू दादाच्या हातात नारळ दिला, खटकन 2 तुकडे कुठं उडून गेले. मला आणखीनही त्यांनी नारळ फोडलेला प्रसंग आठवतोय. आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदला पोपट डमरेला उभा केलं होतं त्यावेळेस रामेश्वर आबा त्या बाजून होते. तो प्रसंग मला आठवतो की ती परिस्थिती एवढी आटीतटीची असायची आणि विठू दादा त्या ठिकाणी पुढच्या सीटवर बसायची साईड आणि ती प्रचाराची धुरा त्या ठिकाणी हाताळली. त्यांच्या मुलीला आज या ठिकाणी सभापती पद या ठिकाणी मिळत आहे. माझ्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट आहे, ही सोपी गोष्ट नसती की आज जसं गरट सर 99ला माझ्या सभेचे अध्यक्ष पांगरीला होते, आदरणीय नानांच्या कोरमुळीला जर आम्ही वैराग भागामध्ये या ठिकाणी प्रचार केला, कुमार असं ही जी माणसं आज या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कतले परिवार आणि राऊत परिवाराचा घनिष्ठ संबंध, माझ्या आजोबाचे असतील यादव जाधव राऊत असतील, आमचे गणपत जनार्दन राऊत असतील किंवा लिंबाजी राऊत असतील, आमचे सोपान राऊत असतील, कृष्णात राऊत, ह्या परिवाराबरोबर त्यांचं सातत्यानं स्नेह, आमच्या भोसले चौकापासून ती कतलेच्या एक जुना ते मोजणी ऑफिसचा विषय असेल किंवा सातत्यानं प्रत्येक ही सगळी माणसं जिथल्या तिथं या ठिकाणी जुन्या आठवणीला उजाळा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ही मनापासून अभिमानाची गोष्ट आहे. बांधवणं ही काही कुणाच्याही नशिबात नसतंय आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या नशिबामध्ये ह्या सगळाच घटनाक्रम आला की ज्यांनी ज्यांनी मला घडवत असताना योगदान दिलं त्या सगळ्यांनी दिलेल्या योगदानाची उतराई करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते. मी माझं भाग्य समजतो, कारण नक्कीच मी एक भगवंताचा भक्त आहे. रोज भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या कामाची सुरुवात होत नाही. सातत्याने एक सकारात्मक विचार करून या तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण क्रियाशील आहेत बांधव. फक्त या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की निष्ठा किंवा प्रामाणिकपणा जर असेल तर त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला या निवडीच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण मी आताच आठवण केली की विठू दादाचा तो नारळ पडलेला किंवा आदरणीय नानांचा, आता संतोष दादांनी पण सांगितलं की नाना असते तर नक्कीच दादाला आम्ही त्यावेळेस सुद्धा शेळगाव पंचायत समिती गणातनं लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी दुर्दैवानं पराभव झाला. मी मला सांगितलं की जे पराभव हे तर असतातच, ते माणसाच्या कुठल्याही देवाला सुद्धा ह्या गोष्टी सुटलेल्या नाही, परंतु आपण कशा पद्धतीनं आपण सगळ्यांबरोबर दैनंदिन जीवनामध्ये वागतो किंवा कशा पद्धतीनं आपण सर्वसामान्य जनतेबरोबर या आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसावरती आपलं एक दररोजची वागणूक आहे किंवा कामकाजाची पद्धत आहे, ह्याच्यावरती फार मोठं बांधवणं या ठिकाणी सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याची जर उदाहरणं पाहिजेच म्हणलं तर आज आपल्या देशाच्या पंतप्रधानांपासून सुरुवात करायला काही हरकत नाही. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब की ज्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात केली किंवा त्यांच्या प्रापंचिक जीवन असेल किंवा लहानपणाचं जीवन असेल, एक चहापासून
चहाच्या कॅन्टीन पासून सुरुवात झालेलं व्यक्तिमत्व की ज्यांना आणीबाणीच्या काळात किंवा प्रत्येक ह्याच्यात अक्षरशः वेश बदलून सुद्धा फिरावं लागलं, कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की ही व्यक्तिमत्व पंतप्रधान होईल. त्यांच्या बाबतीमध्ये असेल किंवा अमित शहाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपलं राज्याचं लाडकं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या, कारण 2004ला ते पण आमदार होते, मी पण आमदार होतो, मी जवळनं पाहत होतो साहेबांना की त्यांची काम करण्याची पद्धत किंवा सगळ्यांबरोबरची काम करण्याची संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी बांधवणं पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आता मी सुद्धा काम करत असताना सगळ्या गोष्टीची जाणीव मनामध्ये, आता मी बोलून दाखवल्या, काही गोष्टी आणखीन बऱ्याच जणांची परतफेड करायची, काही गोष्टी आपण बोलून दाखवतो, काही गोष्टी बोलून दाखवत नाही. परंतु या ठिकाणी आपण जर काम करत असताना पाहिलं तर या ठिकाणी मला आणखीनही सगळे जेवढे नवीन पदाधिकारी या ठिकाणी झाले बांधवांनो, तुम्ही किंवा तुमच्या कोणीतरी पूर्वजांनी किंवा कोणीतरी कुटुंबातल्यांनी किंवा तुमच्या सहकार्याने पार्टीसाठी दिलेलं योगदान आणि त्या योगदानातून आज या ठिकाणी सगळ्यांचा मान सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या, RPIच्या आणि समविचारी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आणि ह्या गोष्टी का आजही सांगतो, त्या दिवशी सांगितल्या बहुमंत्यान तीनदा ती गोष्ट, कारण जी गोष्ट चांगुलपणानं घडवायची ती गोष्ट सातत्यानं सगळ्याला सांगणं हे माझं मी कर्तव्य समजतो. कारण आज आपल्यावरती फार मोठ्या विश्वासाने या ठिकाणी सगळ्याला आपल्याला निवडून दिलेलं असतं. आज बाजार समितीचे सदस्य असतील, चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत, नगरपालिकेचे आपल्या नगराध्यक्षताही असतील, सगळे नगरसेवक बंधू भगिनी आहेत, बाजार समितीच्या बंधू भगिनी आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत, उपसभापती आहेत, सगळे बंधू भगिनी आहेत, जिल्हा परिषदचे सगळे बंधू भगिनी आहेत. उद्या आणखीन आपल्या बार्शीला काय पुढं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय पार्टीच्या माध्यमातून धोरण आहे ती मला आता सांगता येणार नाही, कारण सगळे अधिकार आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जयभाऊ यांच्याकडे सुपूर्द दिलेले. परंतु या सगळ्या गोष्टीत या ठिकाणी मी सगळ्याला सांगू इच्छितो की आपण कुठं जय झालाय म्हणून हुरळून जायचं नाही, पराजय झाला म्हणून कधी खचून जाऊ नका. ज्या जनतेची आपली बांधिलकी आहे त्या जनतेबरोबर प्रामाणिकपणानं अत्यंत निष्ठेनं या ठिकाणी काम करा. ठीक आहे, एखादं काम होत नसेल तर तुम्ही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा ही अडचण आहे. मग सुद्धा मी आपल्या पार्टी मीटिंग मध्ये काही गोष्टी सांगितल्या. खरंय की पूर्वीचा काळ हा थोडा 1-1.5 वर्षापूर्वीचा वेगळा होता बांधून. त्या टायमाला काही अडचणी असल्यानंतर कोणच कशाला नाही म्हणू शकत, परंतु आता सगळा सुरळीतपणा आहे. त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या एका बैठकीमध्ये मी त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना करायच्या ती करणारच आहे, परंतु आपल्याकडनं जी कामं होणार आहेत त्याचेच शब्द त्या ठिकाणी द्या, जेणेकरून कुठलाही खोटा शब्द आपल्या पदाधिकाऱ्याकडनं जाऊ नका, म्हणजे त्यांना चुकीचा शब्द जाऊन देऊ नका बांधवांनो. मी परत एकदा पदाधिकाऱ्यांचं शिबिर घेणार आहे, त्यामध्ये आपण कुठली कामं करू शकतो, कुठली नाही, कुठला शब्द दिल्यानंतर आपल्याला पाळणं होईल. विनाकारण आवास्तव एखाद्याने जर सांगितलं तर हे करा, काळजी करू नको, मी बहुकडनं करतो असं कुणी म्हणू नका. कारण या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की देवही 100% माणसांचं समाधान करू शकलेलं नाहीत. आपण तर माणसं आहेत, आपल्याला एक त्या ठिकाणी नेमलंय देवाने की तुम्ही तुमच्याकडनं एवढं काम व्हा. विनाकारण आवास्तव कुठला तरी खोटा शब्द देऊन विनाकारण त्या गावातला नाराजीचा सूर आपल्याकडे कधी घेऊ नका अशी या ठिकाणी नम्रपणानं विनंती करतो. वेळोवेळी पार्टीमध्ये बैठका होतील, बैठकीच्या माध्यमातून काही जो निधी येणार आहे, मग तो पंचायत समितीच्यात काही अनुदान आहेत, कृषी खात्याच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, DPDCच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, जोही निधी येणार आहे त्या निधीची सगळी पार्श्वभूमी माहिती आपल्यासमोर पार्टीच्या माध्यमातून सांगितली जाईल. त्याच्यातनं काय सगळ्या सदस्याला सांगितलं जाईल की समानतेनं ह्या प्रभाग, जसं आता नगरपालिकेला बैठक घेतली ना, आम्ही सूचना दिल्या की ह्या प्रभागामध्ये एवढं काम आपण घेऊ शकतो, त्या जनतेला विश्वासात घेऊन कुठल्या कामाचे अंदाजपत्रक बनवायचे ती बनवा. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्यांना पण मी या ठिकाणी नम्रपणे